जय जय श्री बाळूमामा, जय बाळूमामा, श्री बाळूमामा. बाळूमामाच्या नावाने चांग भलं. काल आदमापूरला दुपारी 4 वाजता आम्ही बाळूमामाच्या दर्शनाला बाहेर पडलो. तिथनं पुढं बाहेर पडल्यानंतर आम्ही तिथं पोचल्यानंतर दर्शन वगैरे फार सुरेख झालं. आत मला गाभाऱ्यामध्ये त्यांचे प्रोटोकॉल्स असल्यामुळं मला मोबाईल नेता आला नाही. इथं एकादशी असल्यामुळं बाळूमामाची पालखी मी तुम्हाला दाखवत आहे. पालखीचं तुम्ही छानपैकी दर्शन घ्या. आणि खरोखर ते धनगर वगैरे ढोल वाजवत होते ते इतकं छान होतं. आता याच्यापुढं तुम्ही बघाल ते किती छान वाजवतात ढोल वगैरे. ही पालखी वगैरे चाललेली होती. पालखीचा सोहळा होता. पालखी आत चाललेली होती हे प्रदक्षिणा घालून. बघा मी दर्शन देते, तुम्हाला मिळतंय का बघा. तिथं फार गर्दी आणि गोंधळ असल्यामुळे मला व्यवस्थित तेवढं काढता आलेलं नाही आहे. त्याच्यानंतर ही आमची आई, तिनं आपलं हातात भंडारा वगैरे तिथं उधळणी करतात, तिथं वाटतात. तर तो भंडारा घेऊन ते आपल्या सगळ्यांना लावत होते. हे धनगर बघा, मला पाठीमागं असल्यामुळे घेता आलेलं नाही आहे व्यवस्थित शूटिंग. हे धनगर ते ढोल वाजवत होते, इतकं छान वाटत होतं. ही पालखी, ही माझी मावशी छोटी सगळ्यात, तिच्याबरोबरच आम्ही गेलेलो होतो. तिच्यामुळंच बऱ्याचदा जाणं होते आदमापूरला. बऱ्याच जणांचं मी गेलेले याच्या आधी, हे दुसऱ्यांदा गेले मी. दर्शन वगैरे फार छान झालं. त्याच्यानंतर अगदी म्हणजे तिथं गेल्यानंतर एक वेगळंच घरात आपल्या मनात उर्मी आल्यासारखी, म्हणजे उत्साह आल्यासारखं होतं. त्याच्यानंतर आम्ही तिथे दर्शन वगैरे घेतलं. आम्ही आपलं सगळीकडं गोल राऊंड काढताना त्यात प्रदक्षिणा काढत होतो त्या ह्याच्यावर. त्याच्यानंतर ते सगळं झाल्यानंतर हे बघा, हे देऊळ किती छान आहे बघा. खूप छान आहे. तिथं राहण्याची प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला तिथं हे असतं, उत्सव असल्यासारखा असतो. आणि ते तिथं राहायची आणि ह्याची सुद्धा सोय आहे. ह्याला आदमापूरला भरपूर लोक येतात. आता जसं जसं लोकांना माहिती होईल तसं तसं तिथं बाळूमामाचा प्रस्ताव वाढेल तसं तिथं आता गर्दी पण सुरू झालेली आहे. बघू शकता. आदल्यामधल्या दिवशीसुद्धा गेलं तर तिथं गर्दी भरपूर असते. त्याच्यानंतर इथं दर अमावस्येला आणि ह्याला पंक्तीसुद्धा पडतात जेवणाच्या. मावस भाऊ, मावशी, त्याची मावस भावाची बायको, 2 माम्या, आई आणि मी असं गेलेलो होतो. हे बघा, हे इथं हे राहण्यासाठी पण भरपूर मोठं त्यांचं हे आहे. राहायला वगैरे पण खूप छान सोय होती. त्याच्यानंतर ह्याच्यानंतर आम्ही गाडी एका बाजूला लावली होती. भावाला आईस्क्रीम दिले होती. खात खात आम्ही आपलं चाललेलो होतो रस्त्यानं. त्याच्यानंतर त्याची लहान 2 मुलं होती. त्याच्यानंतर आम्ही गेलो शेतातून. आपलं ती गाडी एका बाजूला लावली होती कारण खाली गाडी पुढं येत नव्हती, एवढी गर्दी होती गाड्यांची. त्यामुळे गाडी एका बाजूला लावलेली आणि आम्ही चालत चाललो होतो शेतातून आपलं वाट काढत काढत. सगळ्या या आज्या, आमची आई, मामी, त्या पुढं मामी आणि छोटी मावशी, अशी सगळी आम्ही एकत्र. आणि ती भाऊ आणि भावाची बायको पुढं गेलेली. ती आता ह्याच्या पुढं बघा, ती वर घेताना दिसेल. हे बघा, आता इथनं सगळी आपली वर जायचं, ती घ्यायचं काम करत होती. लहान बाळ तिचं, ती 2 लहान मुली तिच्याच आहेत. ही मावशी माझी. त्याच्यानंतर ही आई. आम्ही सगळे आपली गाडी लहान मुलांच्या ह्याच्याबरोबर आम्ही आपले चाललेलो होतो. दर्शन वगैरे छान झालं म्हणून मनाला एक प्रसन्नता आपोआपच आली. बाळूमामाचं खरोखर की नाही दर्शन घेतल्यावर इतकं छान वाटते. तिथलं हे पण छान असते, प्रसाद वगैरे पण छान असते. खिचडी असते आणि बाकी लापशी आणि हे असं असते. प्रसाद मी घेतलेला एक वेळेस. हे तिची मुलगी छोटी पडली होती, ती आणि रडत होती. तिची समजूत काढायची चालली होती. त्याच्यानंतर आम्ही व्यवस्थित झालं. तिथून बाहेर पडलो आम्ही. संध्याकाळी दर्शन वगैरे व्यवस्थित झालं. दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. त्याच्यानंतर इथनं आम्ही गेलो ते वाघापूर म्हणून आहे, तिथं ते भाकणूक करतात महाराज.
तिथनं आम्ही संध्याकाळी बाहेर पडलो. त्याच्यानंतर तिथं वाघापूरमध्ये गेल्यानंतर त्यांचा देवारा इतका सुंदर आहे, बघता क्षणी ना अगदी मन आपलं इतकं म्हणजे त्यांचे देव इतके चकचक चकचक चक करत होते. त्यांचं दर अमावस्येला आणि ह्याला हे बघा हा देवारा इतका छान आहे. त्यांचं दर अमावस्येला ते बैठकीला बसतात, पौर्णिमेला वगैरे सकाळी 7 वाजल्यापासून सुरू असते. हे बघा किती सुंदर आहेत ते देव, बघता क्षणी मनाला एक वेगळीच प्रसन्नता जाणवते. इथून दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो. बघा तुम्हाला कसं वाटते ते. आता मी ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.